जोरावर आणि हंटराच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून माणसाला वाघ बनवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. ज्या माऊलीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही, ज्या माऊलीनं कपाळावरचं कुंकू कधी पुसू दिलं नाही, त्याच माऊलीनं इथल्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवलं आणि त्यांचं आयुष्य घडवलं. त्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. बहुजनाचे राज्य प्रस्थापित करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ इंडिया, हिंदुस्थानचा बादशाह छत्रपती संभाजी महाराज. अशा थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 6 जिन्होंने कीचड़ पत्थर और गोबर कमार उतारना चाहा पिछली सोच खबर. 6 जिन्होंने कीचड़ पत्थर और गोबर कमार उतारना चाहा पिछली सोच खबर. भारत की पहली महिला शिक्षिका जो है कहलाती, भारत की पहली महिला शिक्षिका जो है कहलाती, महिलाओं की शिक्षा के लिए समाज से लड़ जाती, महिलाओं के शिक्षा के लिए समाज से लड़ जाती. आज एका अशा महान व्यक्ती महत्वाची जयंती आहे ज्यांच्यामुळं आपल्यापर्यंत कल्पना चावला, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील अशा अनेक महिलांचे नावं पोहोचू शकले. आज एका अशा महान व्यक्ती महत्वाची जयंती आहे ज्यांचा मागचा इतिहास आपण बघितला ना की अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही. आणि आज एका अशा महान व्यक्ती महत्वाची जयंती आहे ज्यांच्यामुळं तुमच्या समोर आज मी बोलू शकले. शिक्षण हे खूप गरजेचे असते आणि आज ते आपल्याला सहजासहजी भेटताय, पण त्या काळाचं काय, जेव्हा एका स्त्रीला घराच्या बाहेर जाऊन शिकण्याचा अधिकार नव्हता. त्या 3 जानेवारी 1831 ला एका वाघिणीचा जन्म झाला आणि ती वाघीण म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या असतानाच महात्मा फुले सोबत त्यांचे विवाह होते. सावित्रीबाईंनी खूप शिकावं आणि मुलींना सुद्धा शिकवावं अशी प्रचंड इच्छा ही महात्मा फुले यांची होती. सावित्रीबाईला जर सगळ्यात जास्त कोणाचा पाठिंबा मिळाला असेल तर तो महात्मा फुले यांचा होता. महात्मा फुले यांच्या महान कर्तृत्वासाठी 2 ओळी सांगते. जो नारी के भलाई के लिए समाज से लड़ जाता है, जो नारी के भलाई के लिए समाज से लड़ जाता है, वो मानव के लिए सब कुछ कर जाता है, वो मानव के लिए सब कुछ कर जाता है. वो एक दिन महात्मा ज्योतिबा फुले बन जाता है, वो एक दिन महात्मा ज्योतिबा फुले बन जाता है. मला एक अत्यंत महत्त्वपूर्ण एक इतिहास आठवतो. एका दिवशी महात्मा फुले हे सावित्रीबाईला म्हणाले, आपल्या समाजाला जर का अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या हातात शिक्षण नावाचं शास्त्र द्यावे लागेल, म्हणजे त्यांना शिकवायला लागेल. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या, पण ते कसं शिकणार, कधी शिकणार, कोणाकडून शिकणार. तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले, मी तुम्हाला शिकवणार आणि तुम्हीच अख्ख्या मुलींना शिकवणार. अशी सुरू झाली शिक्षणाची वाटचाल. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले, भयमुक्त झाली नारी. शिक्षित झाली, ज्ञान मिळाले, भयमुक्त झाली नारी. तू जगाचा पाया, तू जगाचा पाया, तुझ्यावर उभी दुनिया सारी, तुझ्यावर उभी दुनिया सारी. बेटा बेटी समान सारे असा कायदा तू केला, बेटा बेटी समान सारे असा कायदा तू केला. तू होती म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला, माय सावित्री तू होती म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे महिलांची पहिली शाळा उघडली. सावित्रीबाई घरातील सगळी कामं आवरून जसंच घराबाहेर पडल्या, काही टवाळकी मुलं तिथं आली. सावित्रीबाईला शिवाय शाप देऊ लागली. शतवी कुठली, धर्म बुडवायला निघाली, मुलींना शिक्षण द्यायला निघाली. कारण धर्मग्रंथ काय सांगतो, मुलींना शिक्षण नकोय. सावित्रीबाईंनी त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं.
सावित्रीबाई भिडेवाड्याच्या दिशेने चालत होत्या. मनात प्रचंड आनंद होता. आज आपल्याला मुलींना शिकवायला जायचंय. मुलींना शिकवण्याचा आनंद त्यांच्या गगनात मावत नव्हता. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या अंगावर भराभरा पाणी ओतून गेलं. सावित्रीमाई ओल्यात चिंब होऊन गेल्या. काहीच नाही. माऊलींनी डोक्यावरचा पदर खाली केला आणि तसंच चालत राहिल्या. कोणीतरी त्यांच्या अंगावर नंतर शेण फेकून मारलं. सावित्रीमाईंनी ते सुद्धा दुर्लक्ष केलं. त्यानंतर भिडेवाडा समोर जवळ आला होता. त्याच्या अगोदर सावित्रीमाईच्या अंगावर कोणीतरी दगड फेकून मारलं. तो दगड सावित्रीमाईच्या कानावर लागला. सावित्रीमाईच्या कानातून खळखळ रक्त वाहू लागलं. तरी सुद्धा सावित्रीमाईंनी ते सहन केलं. सावित्रीबाई भिडेवाड्यात गेल्या. समोर शिक्षणासाठी आतुरलेल्या मुलींना बघून आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना बघून सावित्रीमाई सोबत घडलेला प्रसंग सावित्रीमाई सगळ्या विसरून गेल्या. भिडेवाड्यात मुलींना शिक्षणासाठी खाली बसवलं. त्यांच्या हातात काळी पाटी आणि पेन्सिल दिली. त्या मुली त्या काळ्या पाटीवर चिमुकल्या अक्षर लिहू लागल्या आणि त्यांना बघून सावित्रीमाईच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. सावित्रीमाईला बघून एक मुलगी त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, माई तुम्ही रडत आहात का? सावित्रीमाईने जरा सावरासावर केली. दुसरी मुलगी परत आली आणि म्हणाली, माई तुम्हाला काही त्रास होतोय का? तुमच्या कानातून रक्त येतंय म्हणून तुम्ही रडत आहात का? तर सावित्रीमाईंनी एवढं जबरदस्त उत्तर दिलं की तिथे बसलेले प्रत्येक जण हादरून गेला त्यांच्या उत्तरामुळे. सावित्रीबाई म्हणाल्या, नाही ग बाळा, माझ्या कानातून रक्त येतंय म्हणून मी नाही रडत आहे. तर आज खऱ्या अर्थानं तुमच्या हाताला अक्षरं फुटली. आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथल्या स्त्री जातीचा उद्धार केला आहे म्हणून हे माझे आनंदाचे अश्रू आहे. बोला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा. सावित्रीबाई फुले यांचा. सावित्रीबाई फुले यांचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा. स्त्री जातीला ज्ञान देऊनी साक्षर केल्या भगिनी. स्त्री जातीला ज्ञान देऊनी साक्षर केल्या भगिनी. असे तिचे वरदान. अशी माय सावित्रीमान. अशी माय सावित्रीमान. स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी. स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी. तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी. तुझ्यामुळे शिकते आहेस प्रत्येक नारी. धन्यवाद.